अकोल्यात सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी रोखून धरला अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव राज्य महामार्ग। अकोला अकोट रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा येथे तासभरापासून रास्ता रोको आंदोलन। खराब रस्ता आणि वाढत्या अपघाताविरोधात सुरू आहे आंदोलन। बांधकामाला तब्बल 10 वर्ष लागलेल्या अकोला अकोट रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत। दुचाकीचे अख्खे चाक बसेल एवढ्या मोठ्या या भेगा आहेत। या भेगांमध्ये गाड्यांची चाके अडकून झालेल्या अपघातात गेल्या महिनाभरापासून 4 युवकांचा मृत्यू झालाय। या रास्ता रोकोमुळे तासभर अकोला अकोट मार्गावरील वाहतूक देवरी फाटा येथे खोळंबली होती। यावेळी बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे। हर्षदास सोनोने, अकोला। आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्वरित अकोट अकोला आणि शेगाव रस्ता हा चांगल्यारीत्या दुरुस्त झाला पाहिजे। त्यानंतर जे मृत्युमुखी पडलेले आतापर्यंत लोक आहेत त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे। ज्यांना नेहमीच अपंगत्व आलेला आहे त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे। त्यानंतर हे जे टोल उभारणी केली यांनी अकोट अकोला रस्ता असो की शेगाव रस्ता असो, या टोलला त्यांनी त्वरित काढून फेकून द्यायला पाहिजे। आणि या सगळ्या रस्त्यामध्ये रस्ता करताना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना त्वरित त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आता पुढे श्रावण मास येणार आहे आणि भाविक भक्तांचा खूप हे राहतो, त्यांची यांनी व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे आणि तात्पुरता न करता परमनंट यांनी या रस्त्याचा काहीतरी चांगला इलाज करून द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाला।